जाताना बाबा पेपर वाचत असतात. पेपर वाचता वाचता तो जातो आणि बाबाच्या पायाला माथा स्पर्श करतो, तर त्या मुलाच्या डोळ्यातून ढसाढसा पाणी येतं. मित्रांनो, ढसाढसा पाणी येताना बाबा म्हणतात, माझ्या मुलाला झालं तरी काय, तो रडतो तरी कशाला, तो इंटरव्ह्यू मध्ये नापास तर झाला तर नसेल. तो बाबा पेपर साईडला ठेवतात आणि त्याच्या डोळ्यामध्ये बघतात, त्या मुलाचा आईज कॉन्टॅक्ट डोळा बाबाच्या डोळ्याला भिडतो आणि तो मुलगा बाबा कडकडून मिठी मारतो आणि रडतो. त्या रडणारे बाबाचा संपूर्ण खांदा पाण्याने भिजून जातो. तर ते बाबा म्हणतात, अरे काय झालं, इंटरव्ह्यू मध्ये फेल तर झाला तर नसेल ना. तो म्हणतो, बाबा मग दुसऱ्यांदा इंटरव्ह्यू दे, 10 वेळा इंटरव्ह्यू दे. तर बाबा म्हणतात, त्याला काय भेटतं, मी आयुष्यामध्ये जी कमाई केली, जी कष्ट केली, जी सेव्हिंग केली, ती तुझ्या मी चांगला बिझनेस उभा करण्यात घालवून, त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको कामाचं. म्हणतात, बाबा मी इंटरव्ह्यू पास झालो, मला फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्ही मला मारत होता, तुम्ही मला मारत होता, तुम्ही मला रडवत होता, तुम्ही मला मारवत होता, तुम्ही मला रडवत होता, तुम्ही मला बोलत होता, पण बाबा मला हे कधी समजलं नाही, तुम्ही मला घडवत होता, तुम्ही मला घडवत होता. मित्रांनो, बाबासारखा सूर्य, मित्रांनो बाबासारखा सूर्य ज्यावेळेस आयुष्यामध्ये असतो, बाबासारखा सूर्य ज्यावेळेस आयुष्यामध्ये असतो, तेव्हा सुखाचा दिवस कधी मावळत नसतो, त्यावेळेस सुखाचा दिवस कधी मावळत नसतो. एक वेळेस तुम्हाला सर्व समजेल, एक वेळेस तुम्हाला सर्व समजेल, तुम्हाला समजेल बायबल आणि कुराण, तुम्हाला समजेल बायबल आणि कुराण, पण मित्रांनो बाबाचा ग्रंथ कुणाला कधी समजेल का हो?